नमस्कार। तर पहा सीटेट 2022-23 च्या तयारीसाठी मराठी पेडागॉजीची आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज या ठिकाणी 10वा हा लेक्चर आहे। मराठी भाषामधील पेडागॉजीचे महत्त्वाचे पाठीमागे विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करत आहोत। तर पहा आजचे आपण 21 डिसेंबर रोजी पेपर 2 मधील भाषा दुसरी म्हणजे भाषा मराठी दुसरी यामधील महत्त्वाचे जे 15 प्रश्न विचारले गेले होते तर ते आपण या ठिकाणी पहा डिस्कस करणार आहोत। याआधी जर तुम्ही पहा लेक्चर पाहिले नसतील तर सर्व लेक्चर आपल्या चॅनलवरती पहा अवेलेबल आहे। ते तुम्हाला व्हिडिओ खाली किंवा पण लाईव्हच्या सेक्शन खाली बघायला मिळतील। ते सर्व व्हिडिओ सर्व प्रश्न तुम्ही एकदा बघा म्हणजे मराठी भाषेचे प्रश्न तुम्हाला समजतील। आता या ठिकाणी 15 प्रश्न असतील, 15 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। शेवटी तुमचा स्कोर या ठिकाणी सांगायचा आहे। तर पहा लगेच सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, सर्वसाधारण भाषेच्या बाबतीत असा समज आहे की प्रथम भाषा शिकावी लागते तर द्वितीय भाषा संपादित असते, प्रथम भाषा नैसर्गिकरित्या शिकली जाते तर द्वितीय भाषा ही संपादित असते, प्रथम भाषा संपादित असते तर द्वितीय भाषा शिकावी लागते, प्रथम आणि द्वितीय या दोन्ही भाषा शिकाव्या लागतात। तर पहा सर्वसाधारण भाषेच्या बाबतीमध्ये असा एक समज आहे की अशा प्रकारचा एक समज आहे की जी प्रथम भाषा असते म्हणजे जी मातृभाषा असते ती संपादित असते, म्हणजे ती प्रथम भाषा शिकण्याची जी काही क्षमता असते ती मुलांमध्ये जन्मताच असते, तिला शिकवली जात नाही तर ती ग्रहण केली जाते, तर ही प्रथम भाषा ही संपादित असते, बरोबर आहे। तर जी काही द्वितीय भाषा असते तर ती शिकावी लागते, तर ती कोणाकडून शिकावी लागते, तर हे हा जो काही समज आहे तो योग्य आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, एलईडी हे कशाचे लघुरूप आहे? तर एलईडी तर आपल्या सर्वांना माहिती आहे। पहा एलईडी म्हणजे काय, तर हे एक प्रकारचं यंत्र आहे, भाषा ग्रहण करण्याचं यंत्र याला म्हटलं जातं। तर या ठिकाणी नॉम चॉम्स्की तर यांनी याचा या ठिकाणी शोध लावलेला आहे। तर नॉम चॉम्स्की काय म्हणतात की या ठिकाणी प्रत्येक मुलामध्ये जन्मताच भाषा ग्रहण करण्याची क्षमता असते आणि त्याच्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये जे काय यंत्र असतं भाषा ग्रहण करण्याचं जे यंत्र असतं त्याला लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असं म्हटलं जातं, म्हणून या ठिकाणी एलईडी म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य येईल। प्रश्न पुढचा आहे, आकलन योग्य आदान म्हणजे कॉम्प्रेहेन्सिबल इनपुट म्हणजे काय? तर कॉम्प्रेहेन्सिबल इनपुट म्हणजे काय? विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या पातळीपेक्षा थोडे जास्त महत्त्व भाषेला द्यावे। पाठ्यपुस्तकीय आदान ज्याचे विद्यार्थ्यांना आकलन होते, विद्यार्थ्यांच्या बोधात्मक पातळीपर्यंत भाषेला महत्त्व द्यावे की विद्यार्थ्यांना भोवतालाकडून मिळालेले आदान। आता या ठिकाणी बघा प्रश्न समजून घ्या की आकलन योग्य आदान म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला ते समजलं पाहिजे अशा प्रकारे आपण त्यांना इनपुट द्यायचं म्हणजे नेमकं काय? तर बघा आकलन योग्य आदान विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे असं इनपुट द्यायचं म्हणजे काय? तर विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेच्या पातळीपेक्षा थोडे जास्त महत्त्व हे भाषेला द्यायचं, म्हणजे लक्षात घ्या की विद्यार्थ्यांची आकलन पातळी किती आहे तर हे न ठरवता त्याच्यापेक्षा जास्त जे महत्त्व आहे तर ते भाषेला देणं म्हणजे आकलन योग्य आदान, त्याला कॉम्प्रेहेन्सिबल इनपुट असं म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य येणार आहे। प्रश्न पुढचा आहे चौथा, शिक्षणातील सर्वसमावेशकत्व म्हणजे इक्लेटिसिझम म्हणजे या ठिकाणी काय? एकाच पद्धतीवरती विश्वास ठेवणे, सर्व पद्धतीमधील परिणामकारक बाबी स्वीकारणे, शिक्षकांनी स्वतःची पद्धती विकसित करावी, यापैकी एकही पद्धती माहीत नसली तरी पद्धती वापराबाबत लवचिक असणे। तर बघा या ठिकाणी प्रश्नामध्येच असं म्हटलेलं आहे की सर्वसमावेशकत्व म्हणजे सर्वांचा या ठिकाणी सहभाग असणं, तर याला इक्लेटिसिझम असं म्हटलं जातं, म्हणजे शिक्षणातील सर्वसमावेशकत्व याचाच अर्थ या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक जो बी आहे तो बी काय सांगतो की या ठिकाणी सर्व पद्धतीमधील परिणामकारक बाबी स्वीकारणे, ज्या काही सर्व पद्धती असतील म्हणजे ही पद्धत वाईट आहे ती पद्धत वाईट आहे असं न म्हणता त्या सर्व पद्धतीमधील ज्या काही परिणामकारक इफेक्टिव्ह बाबी असतील त्या स्वीकारणं याला शिक्षणातील सर्वसमावेशकत्व असं म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न पुढचा आहे, भाषा हे अर्थ समजण्यासाठीचे प्रमुख साधन आहे असा समज कोणाचा आहे? तर यापैकी कोणाचा असा समज आहे की भाषा हे अर्थ समजण्यासाठीचं प्रमुख साधन आहे? रचनात्मक उपागमाचा, शब्दसंग्रह उपागमाचा, भाषेचे उद्दिष्टपूर्ण अध्यापनाचा, व्याकरण भाषांतर पद्धतीचा। तर बघा भाषा हे अर्थ समजण्यासाठीचे एक प्रमुख घटक आहे। भाषा जर आपल्याला समजली नाही तर अर्थ सुद्धा समजणार नाही आणि भाषा हेच या ठिकाणी कोणताही अर्थ समजण्यासाठीचं प्रमुख साधन असतं। तर हा या ठिकाणी भाषेचे उद्दिष्टपूर्ण अध्यापनाचा समज आहे। ऑप्शन क्रमांक सी भाषेचं उद्दिष्टपूर्ण अध्यापन। भाषेचं उद्दिष्टपूर्ण अध्यापन तर हेच ठरवतं की कोणत्याही भाषेमधून अर्थ समजला पाहिजे, त्याचं आकलन झालं पाहिजे। ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न पुढचा आहे 6वा प्रश्न, खालील प्रकारच्या वाचन पद्धतीस काय म्हणता येईल?
तर बघा या ठिकाणी वाचक काय करतो, मजकुरातील मुख्य मुद्दे लिहून घेतो, त्यावरून तो निर्णय घेतो आणि आपले मत मांडतो. बघा वाचन करत असताना जो वाचक आहे तो मजकुरातील जे मुख्य मुद्दे आहे, हायलाइटेड मुद्दे, इम्पॉर्टंट मुद्दे या ठिकाणी तो लिहून घेतो, त्याच्यावरती तो निर्णय घेतो आणि त्याच्यानंतर आपले जे काय पण मत असेल तर ते मांडतो. तर नेमका या वाचन पद्धतीस काय म्हटलं जाईल, संपूर्ण मजकूर भरकन वाचणे, उतार्याची कल्पना देण्यासाठी जलद वाचन, सारांश काढणे की शोध अनुमान करणे. आता या ठिकाणी काय म्हटले बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पण लिहून घेतले जात आहेत, त्याच्यावरती पण निर्णय घेतला जात आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पण मत मांडलं जात आहे. तर याला जे काय स्कॅनिंग आहे ते पण म्हटलं जाणार नाही, म्हणजे भरकन वाचणे. आता भरकन वाचण्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतले जाणार नाही, त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाणार नाही आणि जे आपलं मत आहे ते सुद्धा मांडलं जाणार नाही, म्हणजे स्कॅनिंग नाही. त्यानंतर उतार्याची कल्पना देण्यासाठी म्हणजे काय जलद वाचन आहे ते सुद्धा याच्यामध्ये येणार नाही. त्याच्यामध्ये काय येणार आहे तर सारांश काढणे, कारण याच्यामध्ये समरायझिंग केलं जात आहे, सारांश काढला जात आहे, कारण महत्त्वाचे मुद्दे लिहून घेतले जात आहेत, त्याच्यावरती निर्णय घेतला जात आहे आणि आपले मत शेवटी मांडलं जात आहे, म्हणजे सारांश याच्यामध्ये काढला जात आहे. तर या वाचन पद्धतीस सारांश काढणे समरायझिंग असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे. नंतर प्रश्न 7वा आहे, इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये शिक्षक मुलांना सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, डॉक्टर, गृहिणी अशा भूमिका देऊन त्यांची सभा घेतात. तर या उपक्रमास काय म्हणता येईल. तर बघा या ठिकाणी प्रश्न समजून घ्या. इयत्ता 7वीचा वर्ग आहे, त्या वर्गामध्ये शिक्षक मुलांना सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, डॉक्टर, गृहिणी अशा भूमिका देतात. या ठिकाणी बघा भूमिका देऊन त्यांची ते सभा घेतात. तर या उपक्रमास काय म्हणता येईल. त्या ठिकाणी साधं सोपं उत्तर आहे, याला भूमिका अभिनय असं म्हटलं जाईल, कारण पात्र या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांच्याकडून त्या प्रकारची भूमिका करून घेतली जात आहे, त्याला भूमिका अभिनय असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे. आता या ठिकाणी बघा काय केलं जात आहे, शिक्षिका शाळेजवळून जाणाऱ्या एका माणसाला वर्गात बोलावते, विद्यार्थ्यांना त्या माणसाचे 5 मिनिटे निरीक्षण करावयास सांगते, त्यानंतर विद्यार्थ्यांचे 2 प्रमाणे गट करून या माणसाविषयी चर्चा करते आणि विद्यार्थ्यांना त्या माणसाचे वर्णन लिहिण्यास सांगते. या ठिकाणी शाळेजवळून जाणाऱ्या माणसास काय म्हणता येईल. आता या ठिकाणी बघा प्रकार आहेत, भाषा अध्ययन साधन म्हणता येईल, वस्तू ऑब्जेक्ट म्हणता येईल, मानव ह्युमन म्हणता येईल की साहित्य म्हणता येईल. आता या ठिकाणी बघा लक्षात घ्यायचं आहे, बघा आपल्याला भाषेच्या बाबतीत विचार करायचा आहे की तो माणूस नेमका भाषेच्या बाबतीमध्ये काय म्हणून ओळखला जाईल. आता या ठिकाणी काय होतंय की शिक्षिका शाळेजवळून जाणारे कुठल्याही एका माणसाला वर्गामध्ये बोलावते, विद्यार्थ्यांना त्या माणसाचे 5 मिनिटे निरीक्षण कराव्यास सांगते आणि त्याच्यानंतर निरीक्षण करायला सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांचे 2 प्रमाणे गट करून या माणसाविषयी चर्चा करते, त्या माणसाविषयी चर्चा केली जाते आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्या माणसाचं वर्णन या ठिकाणी लिहिण्यास सांगितलेलं आहे. तर तो जो काय माणूस आहे तो माणूस या ठिकाणी साहित्य म्हणजे मटेरियल म्हणून ओळखला जाईल. तर हे लक्षात ठेवायचं आहे, भाषेच्या बाबतीत आहे, त्या माणसाचं वर्णन करायचं आहे, निरीक्षण करायला सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर त्या माणसाचं काय वर्णन त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे ते लिहायला सांगितलेलं आहे आणि त्याच्या आधी त्यांनी म्हणजे शिक्षकांनी काय केलं आहे त्या माणसाविषयी चर्चा सुद्धा केलेली आहे. तर याला साहित्य किंवा मटेरियल असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे, वाचन म्हणजे काय. तर वाचन म्हणजे नेमकं काय, शब्द आणि उच्चार यांची उकल, अर्थ ध्यानात ठेवण्याची प्रक्रिया, शब्दांपासून वाक्यांची उकल की आकलन. तर बघा जे वाचन असतं ते वाचन म्हणजे अर्थ ध्यानात ठेवण्याची प्रक्रिया असते. लक्षात ठेवायचं आहे वाचन म्हणजे काय असतं तर अर्थ ध्यानात ठेवण्याची एक प्रक्रिया असते. ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे 10वा प्रश्न, इंग्रजी भाषा निंबटिंब आहे, भारताची अधिकृत भाषा आहे, भारताची सहयोगी अधिकृत भाषा आहे, भारताची मान्यताप्राप्त भाषा आहे की भारताची परकीय भाषा आहे. तर आता लक्षात ठेवायचं आहे याच्यावरती हमखास प्रश्न एकतरी विचारला जातो. तर भारताची जी अधिकृत भाषा आहे, जी ऑफिशियल लँग्वेज आहे तर ती कोणती आहे. तर बघा 343 कलम 1 अनुसार या ठिकाणी बघा जी हिंदी जी भाषा आहे तर देवनागरी लिपीतील हिंदी भाषा ही भारताची अधिकृत भाषा आहे, ऑफिशियल लँग्वेज आहे. आता इंग्रजी काय आहे तर इंग्रजी भारताची सहयोगी अधिकृत भाषा आहे. लक्षात ठेवायचं आहे हिंदीला जी सहयोगी भाषा आहे, अधिकृत भाषा भारताची सहयोगी अधिकृत भाषा कोणती आहे तर इंग्रजी भाषा आहे.
त्याच्यानंतर बघा ऑप्शन क्रमांक सी कोणता आहे की भारताची मान्यताप्राप्त भाषा. तर मान्यताप्राप्त भाषा 22 भाषा आहे ज्या 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर भारताची जी काही परकीय भाषा आहे तर त्या भारताच्या परकीय भाषा वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक बी येणार आहे की इंग्रजी भाषा ही भारताची सहयोगी अधिकृत भाषा आहे. तर हे लक्षात ठेवायचं की भारताच्या ऑफिशियल लँग्वेज कोणत्या आहेत. तर ऑफिशियल लँग्वेज 2 आहेत, हिंदी आणि इंग्लिश. परंतु त्यापैकी जी अधिकृत भाषा आहे ती हिंदी आहे आणि जी सहयोगी इंग्रजी आहे ती सहयोगी भाषा म्हणून ओळखली जाते. ऑप्शन क्रमांक बी हे लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा आहे, खालील क्रिया कोणत्या श्रवण हेतू साध्य करतात. आता खाली काही क्रिया दिल्या, पुढे काही क्रिया दिल्या आहेत. श्रवण हेतू कोणता साध्य करतात. तर व्याख्यान ऐकणे, नंतर टिप्पण काढणे, श्रुत लेखनाचा सराव करणे. बघा या ठिकाणी पहिलं व्याख्यान ऐकलं जातंय, त्यानंतर टिप्पणं काढली जातात महत्वाची आणि त्याच्यानंतर श्रुतलेखनचा सराव केला जातोय. तर बघा आंतरक्रियात्मक, संभाषणात्मक, अहवालात्मक आणि चिंतनात्मक. आता या ठिकाणी बघा सरळ आहे की व्याख्यान ऐकतायत, नंतर या ठिकाणी टिप्पण ते काढतात आणि श्रुतलेखनचा सराव करतात. म्हणजे या ठिकाणी एकच व्यक्ती आहे, म्हणजे या ठिकाणी आंतरक्रियात्मक येणार नाही. संभाषणात्मक सुद्धा येणार नाही कारण एकटाच या ठिकाणी कृती करतोय. चिंतनात्मक सुद्धा या ठिकाणी येणार नाही कारण तो सुद्धा या ठिकाणी ऐकतोय, टिप्पण काढतोय आणि तो श्रुतलेखनाचा सराव करतो. म्हणजे चिंतनात्मक याच्यामध्ये सुद्धा येणार नाही. म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी येणार आहे की या ठिकाणी हे अहवालात्मक आहे. याच्यामध्ये अहवाल तयार केला जात आहे, म्हणजे व्याख्यान ऐकलं जात आहे, त्याची टिप्पणं काढली जात आहेत आणि नंतर त्याचा श्रुतलेखनाचा सराव केला जात आहे. याला अहवालात्मक असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा आहे. आता या ठिकाणी बघा व्याकरण अध्ययनाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. व्याकरणाचं अध्यापन आहे तर याच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे. या ठिकाणी बघा 3 विधानं दिलेली आहेत. तर बघा विधान पहिलं आहे की व्याकरणाच्या नियमांचं अध्ययन म्हणजे भाषेचं अध्ययन नव्हे. या ठिकाणी आपल्याला सत्य विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे. एकदा सगळे विधान वाचून घ्या की पहिलं विधान सांगतं की व्याकरणाच्या नियमांचं अध्ययन म्हणजे भाषेचं अध्ययन नव्हे. दुसरं विधान आहे की व्याकरणाचे बरेच घटक शिकवले नाहीत तरी चालतील कारण ते अगोदरच विद्यार्थ्यांच्या मनात असतात, फक्त त्यांना चालना देण्याची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे व्याकरणाच्या बाबतीत हे दुसरं विधान आहे. म्हणजे व्याकरणाचे असे बरेच घटक आहेत ते जरी शिकवले नाहीत तरी सुद्धा चालतील कारण ते अगोदरच विद्यार्थ्यांच्या मनात असतात, फक्त त्यांना आपल्याला चालना देण्याची आवश्यकता असते. हे दुसरं विधान सांगते. त्याच्यानंतर जे काय तिसरं विधान आहे ते पहिल्या भाषेच्या व्याकरणाचा दुसऱ्या भाषेच्या व्याकरणावर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणजे या ठिकाणी बघा जी काय पहिली भाषा आहे त्या भाषेच्या व्याकरणाचा जर दुसरी भाषा शिकायची असेल तर दुसऱ्या भाषेच्या व्याकरणावरती प्रतिकूल परिणाम होतो. तर आता या ठिकाणी जे सत्य विधान आहे व्याकरण अध्ययनाच्या बाबतीत तर ते तुम्हाला सांगायचं आहे. आता या ठिकाणी बघा जे पहिलं विधान आहे ते काय सांगतं की बघा व्याकरणाच्या नियमांचे अध्ययन म्हणजे भाषेचे अध्ययन नव्हे. तर अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही व्याकरणाच्या नियमांचं अध्ययन करता म्हणजे ते भाषेचं अध्ययन आहे असं म्हणता येत नाही. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, सत्य आहे. दुसरं विधान काय सांगतं की व्याकरणाचे बरेच घटक हे शिकवले नाहीत तरी सुद्धा चालतील कारण ते अगोदरच विद्यार्थ्यांच्या मनात असतात, फक्त त्यांना चालना देण्याची आवश्यकता असते. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे कारण बरेच घटक असे असतात की ते विद्यार्थ्यांना जरी शिकवणार तरी सुद्धा चालतात, ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आधीच असतात, फक्त त्याला एक चालना देण्याची आवश्यकता असते. तर हे विधान सुद्धा बरोबर आहे. परंतु तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे की पहिल्या भाषेच्या व्याकरणाचा दुसऱ्या भाषेच्या व्याकरणावरती प्रतिकूल परिणाम होतो. तर हे विधान चुकीचं आहे कारण या ठिकाणी बघा पहिल्या भाषेचं तुम्ही जे काही व्याकरण शिकलेला असाल तर त्याचा कधीही प्रतिकूल परिणाम दुसऱ्या भाषेचं व्याकरण शिकवताना होत नाही. म्हणून या ठिकाणी पहिलं आणि दुसरं विधान सत्य आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए मध्ये हे आहे की बघा विधान 1 आणि 2 सत्य आहेत. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी येईल. प्रश्न पुढचा आहे व्यापक वाचन म्हणजे एक्सटेन्सिव्ह रीडिंग कशासाठी करतात. बघा प्रश्न असा आहे की व्यापक वाचन जे एक्सटेन्सिव्ह रीडिंग असतं ते कशासाठी केलं जातं. बारकावे समजून घेण्यासाठी, सखोल वाचन, शब्दसंग्रहासाठी, सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी, आनंद आणि सर्वसमावेशक अर्थ समजण्यासाठी. बघा प्रश्न समजून घ्यायचा, व्यापक वाचन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त फोकस्ड जे काही आपण म्हणूया एक ध्येय ठेवून किंवा या ठिकाणी फक्त एकाच मुद्द्यापुरतं वाचन करायचं नाही तर व्यापक वाचन करायचं आहे. जे एक्सटेन्सिव्ह रीडिंग आहे ते करायचं आहे. तर हे कशासाठी करतात तर बघा हे आनंद आणि सर्वसमावेशक अर्थ समजण्यासाठी केलं जातं. आता थोडक्यात आपण म्हणूया
आपण एखादी कादंबरी वाचतो तर कादंबरीमधील आपण एखादा मुद्दाच वाचून ते बाजूला करत नाही, तर पहिल्यापासून आपण त्याचं व्यापक वाचन करतो शेवटपर्यंत, तर त्याच्यामधून आपल्याला आनंद घेण्याची एक प्रेरणा असते, आनंद घेतला जातो आणि त्याचा जो काय सर्वसमावेशक अर्थ आहे तो समजण्यासाठी आपण ते वाचन करत असतो. मग याच्यामध्ये महाभारताचं वाचन आलं, रामायणाचं वाचन आलं, म्हणजे आपल्याला नेमकं रामायण काय आहे तर हे समजण्यासाठी आपण त्याचं व्यापक वाचन करतो, त्याच्यातून आनंद सुद्धा आपल्याला मिळत असतो. प्रश्न पुढचा आहे, समूह प्रकल्प कार्य म्हणजे काय? समूह प्रकल्प कार्य म्हणजे काय? संपूर्ण अभ्यासक्रमातील भाषेसाठीची योजना, शब्द अध्ययनासाठी वापरायची योजना, संपूर्ण वर्गाला काम देण्यासाठी अंमलात आणावयाची एक कृती, वर्गातील प्रत्येकाला काम करावयास लावण्यासाठी अंमलात आणावयाची एक कृती. तर बघा, समूह प्रकल्प कार्य म्हणजे काय? तर संपूर्ण अभ्यासक्रमातील भाषासाठीची ही एक योजना आहे. म्हणजे जो काय संपूर्ण अभ्यासक्रम असणार आहे, तर या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये जी काही भाषा असणार त्या भाषेसाठी जी काही योजना आहे तर ती योजना म्हणजे समूह प्रकल्प कार्य. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य येणार आहे. लक्षात ठेवा, समूह प्रकल्प कार्य म्हणजे काय? तर संपूर्ण अभ्यासक्रमातील भाषेसाठी जी वापरात आणायची योजना आहे तर ती योजना. प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, संचयिका म्हणजे काय? शिक्षकाने अधूनमधून माहिती गोळा करणे आणि या माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी करणे, विद्यार्थी उपक्रमाच्या नोंदी ठेवणे आणि त्यावरून विद्यार्थ्यांचा स्तर ठरविणे, प्रत्येक विद्यार्थ्यांचे नोंदणीपत्रक ठेवणे आणि त्यामध्ये चाचणीचे गुण लिहिणे, की प्रत्येक विद्यार्थ्यांचे नोंदणीपत्रक ठेवून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी संपादन केले यश आणि दर्जा यांची नोंद ठेवणे. तर या ठिकाणी बघा, जे संचयिकेचं मूल्यमापन आहे, आता ठिकाणी बघा, संचयिका तयार करणं वेगळं आणि त्या संचयिकेचं मूल्यमापन करणं वेगळं, हे लक्षात ठेवा. मग संचयिका मूल्यमापन या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर जे संचयिका मूल्यमापन असतं ते म्हणजे बघा की शिक्षकाने काय करायचे, अधूनमधून माहिती गोळा करणं, अधूनमधून विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये जी माहिती आवश्यक असेल ती गोळा करायची, या माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी करायचा. जे काय सर्वसमावेशक मूल्यमापन आपल्या विद्यार्थ्याचं करायचं आहे तर त्या मूल्यमापनासाठी आपण त्या गोळा केलेल्या माहितीचा उपयोग करायचा, याला संचयिका मूल्यमापन असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक ए याचं अगदी बरोबर उत्तर येणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी 21 डिसेंबर रोजी जो काय दुसरा पेपर झाला होता तर याच्यामधील दुसरी भाषा मराठी, तर याचे पॅडागॉजीचे महत्त्वाचे 15 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर हे सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील. आता 15 पैकी तुमचा स्कोर किती आलेला आहे तर तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बघा, लक्षात ठेवा, सीटेटच्या संपूर्ण तयारीसाठी जर चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि सीटेटच्या सर्व विषयांची टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे, तुम्हाला जॉईन करायचे असेल तर ती तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या लेक्चरच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.